नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. थँक्यू सो मच. धोका टळलाय. बाहेर गेलेला सगळा माल आपल्या गोडाऊन मध्ये परत आलाय. विठुरायाची कृपा. आहो, तुम्ही चला माझ्यासोबत. देवा, बारीक लक्ष ठेवा. विठुराया, आजवर न मागता तो सगळं काही देत आलायस रे. आज सुद्धा आमच्यावर इतकं मोठं संकट आलं होतं, पण ते तुझ्यामुळे टळलंय. असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा. सारंग, हे घे. सारंग, खूप नशीबवान आहेस तू की तुला सावलीसारखी बायको मिळाली. सावली, एक बोलू का ग? हां, बोला ना. मी सारंगला खूप जवळून ओळखते. खूप साधा, सरळ, संवेदनशील मुलगा आहे तो. म्हणूनच ना तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते बघता मला त्याची खूप काळजी वाटत होती. पण खरं सांगू का, तू आल्यानंतर माझी काळजीच मिटली. तू खरंच एका सावलीप्रमाणे त्याच्या आयुष्यात आलीस. त्याच्यावर खूप प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी, सांभाळून घेणारी बायको त्याला त्याच्या आयुष्यात जोडीदार म्हणून लाभली. मी आहे यांच्यासोबत, यांची सावली. हा, आयते संधी आली आपल्या दारात. त्याचा फायदा करून घ्यायला नको. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, म्हणजे या अशा आयत्या चालून आलेल्या अपॉर्च्युनिटीज खूप डेंजरस असतात. आपणच खोदलेल्या खड्ड्यात आपण अडकू शकतो. देवगा, तू ना उगाच सारखं सारखं निगेटिव्ह बोलू नकोस. या अशा अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊनच तर मी इथवर पोचले. आणि आता ही संधी मला अजिबात सोडायची नाहीये. मीही नाही सोडणार. ऐश्वर्या, काय मोठं काम केलंस ग तू. हाऊ डिड यू मॅनेज? थँक्यू सो व्हेरी मच. म्हणजे मला आवडलं असतं हे क्रेडिट घ्यायला, पण मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे सावली सनस्क्रीन खराब निघाली ते मी नाही केलं आहे. तू नाही केलंस, मग कोणी केलं? माहीत नाही, मी पण फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते, पण मलाही अजून कळलेलं नाही आहे. हां, म्हणजे कॉस्मेटिक्समध्ये कधी कधी असं होतं की एखादी बॅच खराब निघते, मॅन्युफॅक्चरिंग नीट होत नाही, त्यामुळे त्यात प्रॉब्लेम्स येतात. बहुतेक आपलं नशीब बलवत्तर आणि सारंगचं नशीब वाईट, म्हणून असं काहीतरी घडलं असेल.